श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण लक्ष्मी पंचमी, तसेच तिला श्री पंचमी असे म्हणतात. तर ह्या दिवशी लक्ष्मीची पूजा कशी करायची, कोणते स्तोत्र घ्यायचे, कोणते मंत्र पठण करायचे, तसेच धन समृद्धीसाठी आपल्याला कोणता उपाय करायचा, हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सोमवार 23 मार्च 2026 हा लक्ष्मी पंचमी किंवा श्री पंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धनसमृद्धी आणि सौभाग्याची देवता असलेल्या देवी महालक्ष्मीच्या उपासनेसाठी समर्पित आहे. चैत्र नवरात्रीच्या काळात माता दुर्गेसोबतच देवी लक्ष्मीची उपासना केल्यावर व्यक्तीच्या आयुष्यात स्थिरता आणि आर्थिक समृद्धी येते. तर या दिवशी लक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, श्री सूक्तम यांचे पठण केल्याने आर्थिक अडचणी आणि दारिद्र्य दूर होतात. तर लक्ष्मी पंचमीची एक पौराणिक कथा आहे, तर ती मी तुम्हाला अगदी 1-2 मिनिटांमध्ये सांगते. तर एकदा लक्ष्मी देवी देवांवर रागावून अदृश्य झाली होती. त्यामुळे देवलोकातील ऐश्वर्य आणि तेज नाहीसे झाले. सर्व देव हतबल झाले. तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले होते. चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी लक्ष्मी पुन्हा प्रगट झाली, म्हणून या दिवसाला श्री पंचमी असेही म्हणतात. या दिवशी जर कोणी आपण श्रद्धेने जर पूजा केली तर त्याच्या घरातून दारिद्र्य दूर होते आणि लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो, अशी मान्यता आहे. तर या दिवशी देवीची पूजा कशी करायची, तर काय करायचं आहे, सर्वप्रथम देवीचा अभिषेक करण्यासाठी देवीला एका ताम्हणामध्ये घ्यायचं आहे. एका छोट्याशा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल, कुंकू, तांदूळ, कापूर टाकून माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे. तर माता लक्ष्मीला अभिषेक घालताना ओम महालक्ष्मीये नमः हा मंत्र म्हणत अभिषेक घालायचा. नंतरून ह्या पाण्याने अभिषेक झाल्यानंतरून मग हळदीचं फक्त पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हळद मिक्स करायची आणि मग त्या पाण्याने सुद्धा अभिषेक करायचा आहे. तर तुम्हाला वाटलं 21 वेळेस, 11 वेळेस, 51 वेळेस, जी तुमची इच्छा असेल तेवढा मंत्रजप करून तुम्ही अभिषेक करायचा आहे. त्यानंतरून माता लक्ष्मीला स्वच्छ पुसून घेऊन एका लाल आसनावर ठेवायचं आहे. नंतर मातेचा हळद, कुंकू आणि तांदूळ टाकून त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतरून मातेची मूर्ती असेल तर त्याच्यावर 108 वेळेस कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्यानंतरून श्रीयंत्रावर 108 वेळेस कुंकुमार्चन करायचं आहे. तर हे कुंकुमार्चन तुम्ही श्री सूक्तानी करा किंवा श्री महालक्ष्मी मंत्रानी करा किंवा 99 मंत्रांनी सुद्धा करू शकता. तर त्यानंतरून काय करायचं आहे, जे कमळगट्टा माळ आहे, महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असं कमळगट्टा माळ आहे, तर त्या मंत्रावर श्री सूक्त एक मंत्र घ्यायचा आहे. जे श्री सूक्त 16 श्लोकांचा आहे, तर त्याच्यातला एक मंत्र घ्यायचा आहे. तर कोणता मंत्र घ्यायचा तर मी तुम्हाला सांगते थोडक्यात. तर कोणताही एक घ्यायचा आहे श्लोक. तर तुम्ही हा पण घेऊ शकता. चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंती श्रियं लोके देवजुष्टामुदारम ताम पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मी नश्यताम त्वां ऋणे. हा एक मंत्र घ्यायचा आहे. किंवा आदित्यवर्णे तपसोधि जातो वनस्पतिस्तव वृक्षस्थ बिल्वः तस्य फलानि तपसानुदंतु मायांतरायाच बाह्य अलक्ष्मी. हा मंत्र तुम्ही घेऊ शकता. कोणताही एक मंत्र तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतरून 108 वेळेस कमळगट्ट्याचा वर हा जप करायचा आहे. पुढे काय करायचं आहे, त्यानंतरून विष्णू सहस्रनाम याचं एकदा पठण करायचं आहे
जर तुम्ही देवघरामध्ये कवड्या ठेवत असेल तर त्या दिवशी त्या कवड्यांची पूजा करून धूप दीप ओवाळून त्याला खोबरा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतरून देवीची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतरून एका पंतीमध्ये कापूर, 2 वेलची आणि 2 लवंगा जाळायचा आहे. यांनी सुद्धा तुम्ही देवीची आरती करू शकता. लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. किंवा आपलं दिव्यानी सुद्धा तुम्ही आरती करू शकता. त्यानंतरून धन समृद्धीसाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा आहे. त्याच वेळेस जे तुम्ही ही जी पूजा केली आहे तर त्यावेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. लक्षात घ्या, महालक्ष्मी अष्टकम लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेलं हे अष्टकम आहे. हे तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. जर शक्य असल्यास 21 वेळेस सुद्धा करा, पण कमीत कमी 11 वेळेस करा. जर शक्य झालं नाहीच तुम्हाला तर तुम्ही 5 वेळेस करा किंवा 7 वेळेस करा. पण हे महालक्ष्मी अष्टकम हे तुम्हाला पठण करायचं आहे. तर असा साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तर हा उपाय नक्की करा, कारण की वर्षातून एकदाच ही पंचमी येत असते. त्याच्यामुळं हा योग डावलू नका. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि उपायांसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणता उपाय केला आहे, पूजा कशी केली आहे हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.